तुम्हाला वाटते ना मी दिवसभर काहीच काम करत नाही, बाई रिकामी रील बनवत राहते. पाच जा तुम्ही जरा. भैया वास्ते करा होई आम्हाला काही हसा नाही. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे गजानन महाराज संत श्री शेगाव नगरीमध्ये. म्हणजे मी आता शेगावला जाणार आहे आणि आज त्याच मुहूर्तावर आपण हा पहिला ब्लॉग शूट करणार आहोत. तर चला बघूया. तर मित्रांनो आता आपण सध्या आलोय प्रज्ञाताईकडे, म्हणजेच मग म्हणाल सांगितलं नाही या घरात आल्यानंतर फक्त ताईचा आवाज तुम्ही बघू शकता. आता हे बघा, माझ्या घरात माणसं कमी, ब्लॉगर जास्त झालेले आहे, त्यामुळे ते तुम्हाला पूर्ण क्रेडिट मी घेणार. सगळ्यात आधी ब्लॉग मी टाकले. तर हा ही आहे भूमी, माझी मैत्रीण, आणि ही सुद्धा ब्लॉग बनवते. आणि त्याच्यानंतर ताई काय करत आहात तुम्ही? चहा बघा. मी तुम्हाला वाटते ना मी दिवसभर काहीच काम करत नाही, बाई रिकामी रील बनवत राहते. पाच जा तुम्ही जरा. चहा आता करता तिथं बाई नुसता रीलच बनवता काय, त्याचे काही तुम्ही नाही तुम्हाला सांगतो मी, आता ताईचं एवढं मोठं घर आहे, मी तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवेल एक रील स्पेशल त्या घरावर सॉरी चहा सांगत होता, घरावर बनवेल. खूप मोठं घर आहे आणि ही ताई फक्त एकटी ताई काय बोलते प्रज्ञा ताई एवढं मोठं घर सांभाळते ही, की मजाक गोष्ट नाही आहे. खरंच मजाकीची गोष्ट नाही. रील बनवली म्हणजे झालं. एखादी ना कमेंट करायच्या आधी पहिले रील बनवून पाहिजा, मग टाकून पाहिजा, आणि मग मनाने सांगितलं नाही. आणि ताईचं असं काम आहे की त्यांना स्क्रिप्ट वगैरे लिहायची गरज नाहीये, त्यांच्या दिमागामध्येच लागेल तेवढ्या स्क्रिप्ट असतात. म्हणजे चहा देता सुद्धा त्यांना आता 4-5 स्क्रिप्ट अशाच आठवल्या असेल, लगेच ती रील बनवू शकतात, एवढे टॅलेंटेड आहेत. आणि आता तुम्ही मगापासून विचार करत असाल मी ताई का म्हणत आहे, तर माझ्या कॅरेक्टरमध्ये ती मामी आहे, पण तशी मी ताईला म्हणजे बहीण मानतो, म्हणून मी ताई म्हणतो. तर हे काय तर चला, हा प्रज्वल आहे माझा मित्र, आणि तो चांगला शूट सुद्धा करतो. आणि आता तू माझा शूटर आहे. यस. शूटर म्हणजे हा शूटर नाही, व्हिडिओ शूटर. गाइस चाय लो चाय. चाय विदर्भातल्या लोकांना चाय पाहिजे म्हणजे पाहिजे, कधी घेत नाही, पण समोर जर चाय दिसला ना तर नक्की घ्यावं. ते कंट्रोल करू शकत नाही आणि ते होतही नाही आहे ना. ते त्यांच्याच ब्लॉग मध्ये फक्त पाहिजे फक्त. पूरी बस की फीलिंग आ रही है यहाँ पर ऐसे पकड़ते हुए. एक धक्का मत. आता आम्ही चाललो गुंजनताईच्या स्वागतासाठी, कारण त्यांनी 2 व्हीलरवर उमलिंगा ते कन्याकुमारी हा सोलो प्रवास त्यांनी केला आणि ते भारतातून पहिल्या महिला ठरल्या. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आवाज येतात तिला. भैया वास्ते करा होई आहे. ओ भैया वास्ते करा होई आहे. तुम्ही सांगा ना एखादी कविता, ऐकावा आम्हाला. पुरानी गाड़ी पे नाम उसका लिखा करता था, कोई देख ना ले इसलिए मिटाया भी करता था, लेकिन उससे क्या पता कि मैं क्यों मिटाया करता था, क्योंकि उसका नाम मेरे दिल में लिखाया करता था. गाइस माझ्या इकडनं किस्सा मला सांगायचं झालं ना. हसला काय मला दाखवणार किती आम्हाला काहीच हसा नाही त्याच्यावर. आम्ही काहीच व्यक्त नाही करणार याच्यावर, काहीच नाही. शब्दही बोलणार नाही, शब्दही नाही बोलणार. काहीच नाही. तुम्ही दुर्लक्ष करा. काय कॉमेडी. अरे वा. ओव्हर ऍक्टिंग की 150 रुपये कट. करेक्ट. ओव्हर ऍक्टिंग की 150 रुपये कट हो गई यार. 150 फक्त. इथे शेगावला जाताना इथे बनाना चिप्स एवढे फेमस आहे, खूप फेमस आहे. म्हणजे
इथे प्रत्येक लोक जाताना इथं बनाना चिप्स घेतात. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, इकडे सर्वीकडे पूर्ण असे बनाना चिप्स लागलेले आहेत आणि वेगवेगळे दाखवूनच ते जरा हे बघा पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे इथे बनाना चिप्स आहेत, पोंगे त्यानंतर हे लहानपणी जे आपण खात होतो बिस्किट वगैरे हे पण आहे. कॅपॅसिटी अवेलेबल इथंच नाही आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. फायनली आपण आता शेगावमध्ये आलोय आणि इथे आता पार्किंग मध्ये आपण आधी गाडी पार्क करत आहे. आता हे बघा, जगामध्ये कुठेच नाही एवढे मोठे हे पार्किंग आहे. म्हणजे तुमची गाडी आपण कुठे लावली ते डायरेक्ट इथे स्क्रीनवर दिसते. म्हणजे हे बघा, इथे गाडी पूर्ण आपण कुठे पार्क केली, काय केली, आणि या पार्किंग मधूनच आतमधूनच आपल्याला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. म्हणजे भुयारी मार्ग सुद्धा इथून यांनी काढलेला आहे. तर आता मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे शाळेत मी आतमधला शूट घेऊ पण शकत नाही. आता मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवेल की किती मोठी पार्किंग इथे आहे. संस्थानाची पार्किंग तर इथे तुम्ही बघू शकता. 4 व्हीलर 2 व्हीलर आणि ते तिथे दिलेलं आहे ते जे इकडे ब्लॉकच्या नांदामध्ये बघा एंट्री बघा. आत्ताच मी जेवण करून आलोय. म्हणजे इथं प्रसादालयामध्ये सध्या आलोय आणि इथे माहिती आहे का तुम्हाला, डेली म्हणजे जेव्हा गॅसची सुद्धा कमतरता होती तेव्हा सुद्धा इथे डेली स्वयंपाक बनत होता. म्हणजे इथे 50,000हून अधिक लोकांसाठी डेली स्वयंपाक बनतो आणि इथे 70% हे आपल्या सौर ऊर्जावर स्वयंपाक बनतो आणि 30% हे इंधनावर स्वयंपाक बनवत होते. आता गॅस आला की नाही माहिती नाही, पण इथे कधीच प्रसादालय बंद होत नाही. म्हणजे सिलेंडर जरी बंद झालं तरी इथे प्रसादालय कधीच बंद होत नाही. मित्रांनो, आताच महाराजांचं दर्शन करून मी बाहेर आलोय. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय, एकदम समाधानी वाटत आहे. तर चला आता आपण इथंच हा ब्लॉग स्टॉप करूया आणि तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गणगणात बोलते जय गजानन श्री गजानन.